किती चॅप्टर झाले आपले टोटल? किती चॅप्टर झाले टोटल? आवाज नाही येत आहे? आवाज नाही येत आहे का? किती चॅप्टर झाले टोटल? कोणते कोणते झाले? पहिलं कोणतं पाहिलं? अल्फा न्यूमरिक सिरीज. दुसरं? तिसरं? इनपुट आउटपुट. चौथं? पाचवं? सहावं? हे सातवं चालू आहे मग आता. ठीक आहे. हा, सिटिंग अरेंजमेंट झाली. त्यातलं फक्त रँकिंग ऑर्डर वाला राहिला आहे, तेवढंच बाकी आहे. बाकी पुरं सिटिंग अरेंजमेंट घेतलं. हप्ता चालला ना, शनिवार पासून चालू केलं, शनिवारपर्यंत चाललं बरोबर. शुक्रवार चालू केलं, शुक्रवारपर्यंत संपलं. सिटिंग अरेंजमेंट पूर्ण कंप्लीट केली. तुम्हाला त्रिकोण, चौकोन, गोल, बाहेर सब सांगितले ना. नाही म्हणलं तरी 40 गणित सोडवले आपण. 40 गणित पाहिले होते. काही पुस्तकातले बी पाहिले. स्लाइड मध्येच ऑलरेडी 30 गणित होते. 30 ते पण त्यानंतर ते फ्लोअरवाले गणित सोडवले. आठवते कोणत्या वारी पुस्तक विकलाय ते वालं गणित होतं. त्यानंतर 7 लोक 7 फ्लोअरवर बसलं ते वाले गणित पाहिले. असे पुष्कळसे वेगवेगळ्या प्रकारचे गणित पाहिले. नाही म्हणाल तरी 50 गणित सिटिंग अरेंजमेंट मध्ये पाहिले. त्यांना सोडवले आहे. त्यांना एकदा मोजून घेता किती गणित झाले. तो पुस्तकातले बी मोस्ट ऑफ द गणित आपण सोडवले. प्रॅक्टिस करायसाठी पीडीएफ आणली होती. त्यानंतर आपण चॅप्टर चालू केलं 7वं, रँक ऑफ कंपॅरिझन म्हणजे सांकेतिक तुलना. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. किती लोक त्या दिवशी गैरहजर होते? 1 2 3 4 बाकीचे होते. ठीक आहे, लक्ष द्या. आता थोडस रिवाइज करायच लागते. त्या दिवशीचं लेक्चर रेकॉर्ड नाही झालं, युट्यूबवर टाकासाठी उरलं नाही. ठीक आहे. आपण चॅप्टर चालू केलं होतं रँक ऑफ कंपॅरिझन म्हणजे का, तर त्याला मराठीत म्हणते सांकेतिक तुलना, इंग्लिश मध्ये म्हणते रँक ऑफ कंपॅरिझन. ज्याला ज्याच्यात जमते त्यानं त्याच्यात बरोबर लक्ष द्यायचं. इंग्लिश मध्ये रँक ऑफ कंपॅरिझन, मराठीत म्हणते सांकेतिक तुलना. याच्यात पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं हे चॅप्टर 5 सिम्बॉलवर आहे. 5 सिम्बॉलच्या व्यतिरिक्त ह्या चॅप्टर मध्ये नवीन असं काहीच नाही. भाग 1 मध्ये हे तुम्हाला 5 सिम्बॉल डायरेक्ट दिसतील. भाग 2 मध्ये हे 5 सिम्बॉल थोडेसे हिडन राहतील. आता भाग 1 मध्ये गणित येते कशा प्रकारचे, तर भाग 1 मध्ये कुठे गेलं, भाग 1 मध्ये गणित येते डायरेक्ट. 1 मिनिट. भाग 1 मध्ये गणित येते ह्या प्रकारचं तुम्हाला स्टेटमेंट दिलं राहील. हे त्याचं कॉन्क्लुजन. मराठीत याला म्हणते विधान आणि याला काय म्हणते, याला म्हणते निष्कर्ष. मग हे स्टेटमेंट दिले राहील, निष्कर्ष दिले राहील. त्याच्यातून तुम्हाला सोडवायचं आहे का कोणतं निष्कर्ष बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे. भाग 1 मध्ये तुम्हाला हे जे सिम्बॉल आहे हे तुम्हाला ऍज इट इज दिले आहे. ठीक आहे. भाग 1 मध्ये हे सिम्बॉल ऍज इट इज दिले आहे. पण जेव्हा तुम्ही भाग 2 चे गणित सोडवता, भाग 2 चे गणित जेव्हा तुम्ही पाहाल, भाग 2 च्या गणितामध्ये तुम्हाला सिम्बॉल दिले राहणार नाही. मग ते तुम्हाला सिम्बॉल सुद्धा लागेल. आता पहा इथं $P म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही आहे. ठीक आहे, नाही दिला आहे. बरं ते जाऊ दे, इथे सगळे नाही वाले आहे. हे दुसरं गणित पाहू. हे नाही वालच आहे का? ठीक आहे, समान नाही, जाऊ द्या. याच्यात पहा गणिताचं काही नाही. याच्यात तुम्हाला काय दिलं आहे, तर याच्यात तुम्हाला जे आहे सिम्बॉल शोधायचे आहे. दिसताय स्लाइड. पहिल्या भागात तुम्हाला सिम्बॉल डायरेक्ट दिले आहे. दुसऱ्या भागात सिम्बॉल तुम्हाला डायरेक्ट दिले राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला सिम्बॉल काढावा लागेल. याच्यासाठी कोणता सिम्बॉल आहे, याच्यासाठी कोणता सिम्बॉल आहे, त्या हिशोबानं मग ते सिम्बॉल याच्यात टाका लागेल. आताच्या गणितात तुम्हाला हे डायरेक्ट दिलं आहे विधान आणि निष्कर्ष बी डायरेक्ट दिले आहे. बरोबर आहे. पहिल्याच्या भागात काय आहे, तुम्हाला स्टेटमेंट डायरेक्ट दिलं आहे, निष्कर्ष बी डायरेक्ट दिला आहे. पण जेव्हा भाग 2 शिकतो तेव्हा मग त्याच्यानुसार हे सिम्बॉल भरावं लागते. लहान सिम्बॉल कोणता, मोठा सिम्बॉल कोणता, त्यापेक्षा लहान कोणता. तर हे असे याचे 2 भागात हे डिवाइड केले आहे. हे प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम एमपीएससी ला येते किंवा युपीएससी ला बी येते, सरळ सेवेत बी येते. हे चॅप्टर सगळ्याच परीक्षेला कामाचं आहे, पोलीस भरतीचं असो का कोणतं बी. मग आता तुम्हाला ज्यांचं बेसिक सुटलं, आता त्याच्यासाठी एकदा वापस रिवाइज करून सांगतो. हे चॅप्टर या 5 सिम्बॉलवर आहे. या 5 सिम्बॉलच्या व्यतिरिक्त काही नाही. आता हा पहिला सिम्बॉल आहे लेस दॅन, त्याला म्हणते च्यापेक्षा लहान. हा सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन, च्यापेक्षा मोठा. हा सिम्बॉल आहे इक्वल टू चा म्हणजे समान. हा आहे लेस दॅन और इक्वल्स टू म्हणजे का, च्यापेक्षा लहान किंवा समान.
आणि हा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे 4 पेक्षा मोठा किंवा समान, बरोबर आहे. मग हे 5 सिम्बॉल 3 भागात डिवाइड केले गेले आहे. भाग 1 आणि हा आहे भाग 2. आता इक्वल्स टू म्हणजे का, याच्या पायात आहे चप्पल, याच्या पायात चप्पल आहे, याच्याही पायात चप्पल आहे, याच्याही पायात चप्पल आहे, याच्याही पायात चप्पल आहे, म्हणून ज्याच्या पायात चप्पल आहे त्याला म्हणलाय श्रीमंत, आणि ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला म्हणलाय गरीब. मग भाग 1 मध्ये येणारे 2 सिम्बॉल जे आहे हे काय आहे, हे गरीब आहे. आणि भाग 1 मध्ये येणारे हे जे 2 सिम्बॉल आहे हे गरीब आहे, आणि भाग 2 मध्ये येणारे 3 सिम्बॉल हे काय आहे, ते श्रीमंत आहे. त्याच्या पायात चप्पल आहे, याच्याही पायात चप्पल आहे, याच्याही पायात चप्पल आहे, याच्याही पायात खाली चप्पल आहे. चप्पल श्रीमंताच्या पायात असते, म्हणून आपण त्याला म्हणलं हे काय झाले, हे 3 सिम्बॉल श्रीमंत आहे आणि हे 3 सिम्बॉल काय आहे, गरीब आहे. मग मी तुम्हाला इथं दाखवलं होतं, हे पहा, हे भाग 1 मध्ये 2 असणारे जे सिम्बॉल आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे काय आहे, बिना चपलेचे आहे, म्हणून त्याला काय म्हणते, त्याला म्हणते गरीब. आणि हे जे 3 सिम्बॉल आहे, पहिला हा एक इक्वल्स टू चा, लेस दॅन ऑर इक्वल्स टू किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, ह्या तिघाच्या पायात चप्पल असल्यामुळे ते झाले चप्पलवाले श्रीमंत. आता मूळ सिम्बॉल किती, तर मूळ सिम्बॉल 3च आहे. ठीक आहे, मूळ सिम्बॉल किती, तर मूळ सिम्बॉल 3. कोणते कोणते मूळ सिम्बॉल आहे, तर हा एक मूळ सिम्बॉल आहे पहिला म्हणजे लेस दॅन, दुसरा मूळ सिम्बॉल आहे हा ग्रेटर दॅन, आणि तिसरा मूळ सिम्बॉल आहे हा इक्वल्स टू. तुम्ही तर 5 म्हणले होते, आता 3 कसे झाले, मूळ सिम्बॉल 3 आहे. मग जेव्हा मी लेस दॅन प्लस इक्वल्स टू चे ऍडिशन करतो तेव्हा मला भेटते लेस दॅन ऑर इक्वल्स टू, आणि जेव्हा मी ग्रेटर दॅन इक्वल्स टू चे ऍडिशन करतो तेव्हा मला भेटते ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. इथपर्यंत क्लिअर आहे. मूळ सिम्बॉल 3, ह्या चॅप्टर मध्ये आपण वापरणारे सिम्बॉल आहे 5. हा जो चॅप्टरचा विचार करता ह्या चॅप्टर मध्ये आपण सिम्बॉल वापरणार आहोत 5, पण ऍक्च्युअली मध्ये सिम्बॉल किती आहे, मूळ सिम्बॉल किती, तर 3. कोणते कोणते, लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. मग लेस दॅन प्लस इक्वल टू चे ऍडिशन केल्यावर येते लेस दॅन और इक्वल्स टू. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन प्लस इक्वल्स टू चे ऍडिशन केली तर काय आलं, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. असे मिळून हे 5 सिम्बॉल झाले. 5 सिम्बॉल 2 भागात डिवाइड केले आहे, भाग 1 भाग 2. भाग 1 मध्ये येणारे सिम्बॉल हे गरीब आहे, त्याच्या पायात चप्पल नाही आहे, त्यात फक्त 2च सिम्बॉल आहे. आणि भाग 2 मध्ये येणारे जे 3 सिम्बॉल आहे त्याच्या पायात चप्पल आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. हे आपण पाहिलं होतं, ज्या लोकांना पाहिलं नसेल त्यांनी आज पाहून घ्या. नंतर तुम्हाला सांगितलं होतं भाग 1 मध्ये येणारे हे 2 गरीब, ते 3 सिम्बॉल तिकडचे श्रीमंत, हे 2 गरीब. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं. मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती का, जर वाक्यात गरीब आले किंवा श्रीमंत आले तर मान कोणाला द्यायचं, पण वाक्यात गरीब असला पाहिजे. जर वाक्यात गरीब नाही आहे, फक्त श्रीमंतच आहे, तर मान कोणाला द्यायचं, मग श्रीमंत आले. गरीब आणि श्रीमंत पाहिल्यानंतर लगेच चेक करायचं, एक तोंड कोणाकडे आहे, 2 तोंड कोणाकडे आहे, म्हणजे चिन्ह बरोबर चेक करायचं. चिन्ह चेक कसं करायचं, आता हा इक्वेशन आहे, हा 3 नंबरचा गणित आपण सोडवत आहोत. 3 नंबरच्या गणिताचा जर विचार करायला गेला तर आता मी प्रत्येकाची व्हॅल्यू टाकत आहोत. मी ई ची व्हॅल्यू 10 टाकली, ई ची व्हॅल्यू 10 आहे, बी पेक्षा काय राहील, लहान राहील किंवा समान राहील, बरोबर आहे. चिन्हाचा जर विचार करायला गेला तर ई ची व्हॅल्यू मी 10 घेतली, ई ची व्हॅल्यू 10 घेतली, तर डी ची व्हॅल्यू एक तर 10 राहू शकते कारण की लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे, एक तर लहान राहील किंवा समान राहील, बरोबर आहे. त्याच्यानंतर डी नंतर सी ची व्हॅल्यू कमी राहील, मी 8 घेतली. सी ची व्हॅल्यू बी पेक्षा कमी राहील, मग मी 7 घेतली. बी ची व्हॅल्यू ए सोबत एक तर इक्वल राहील नाही तर समान राहील, मग इक्वल राहिली म्हणजे 7 घेतलं, आणि इक्वल राहिली म्हणजे 7, आणि लेस दॅन घ्यायची आहे म्हणून 6 घेतली. मग आता इथं काय झालं, ए ची व्हॅल्यू एक तर 6 7 झाली, आणि ई ची व्हॅल्यू किती झाली, ए ची व्हॅल्यू किती आहे आता इथं आपल्याजवळ, एक तर 6 किंवा 7 आहे, ई ची व्हॅल्यू आहे 10. मग याच्यावरून समजते ई मोठा आहे, ए लहान आहे, बरोबर आहे. मग मी असं सिम्बॉल देऊ शकतो. झालं, हे झालं आपलं उत्तर. पण मी तुम्हाला सांगितलं जर वाक्यात श्रीमंत आहे, गरीब आहे, तर पहिला मान कोणाला द्यायचा, गरीबाला द्यायचा. जर मी गरीबाला मान देता तर माझ्याजवळ 2 सिम्बॉल आहे गरीबाचे, एक तर हा एक सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे, बरोबर आहे. 2 सिम्बॉलचा विचार करत असताना मला एक समजत आहे का दोन्ही सिम्बॉल सारखे आहे, याचे दोन्ही तोंड कोणाकडे आहे, ई कडे आहे, म्हणून मी इथे 2 तोंड ई कडे दिले. ठीक आहे, त्या हिशोबाने हे निष्कर्ष बरोबर आहे. जर मी काय म्हटलं,
जर त्यानं तुम्हाला परीक्षेत असं दिलं, पहिलं वाक्य राहील सेम गणित आणि दुसरं राहील हा. आता तुम्हाला हे स्टेटमेंट दिलं आहे, हे दोन ऑप्शन दिले आहे, ठीक आहे, सगळंच बरोबर आहे त्याच्यात, तुम्हाला समजत आहे मान गरीबाला द्यायचा आहे श्रीमंताला द्यायचा आहे का करायचा आहे. आता दोन वाक्यात दोन गरीब आहे, बरोबर आहे, मी मान गरीबालाच देईल, माझं फिक्स आहे, मला श्रीमंताला मान नाही द्यायचा आहे कारण की ऑलरेडी वाक्यात गरीब आहे. जर त्यानं असं दिलं का बा त्यानं गरीबाला मान दिला, आता ठीक आहे, मला दोन्ही याच्यात गरीब दिसत आहे, मी मान गरीबाला देईल, पण मान देत असताना मी चेक करीन का हा जो चिन्हाचा वापर मी करत आहो, ह्या चिन्हाचे दोन तोंड कोणाकडे आहे, ईकडे आहे, मग तेच ऑप्शन येईल, हे ऑप्शन येणार नाही. म्हणजे ऑप्शन कोणतं येईल तर हे वालं, लगेच चिन्ह पाहायचं त्याचे दोन तोंड कोणाकडे आहे, एक तोंड कोणाकडे आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता तुम्हाला एक गोष्ट यात सांगितली का पुन्हा टक्कर होते, टक्कर झाली तर उत्तर काढता येते का, नाही काढता येत, कुठं गेलं, हा याच्यात दिला आहे. मग जर टक्कर होत नसेल मग टक्करवाली एक कन्सेप्ट पाहिली होती, मग टक्कर होते कशी, हे एक तोंडा टक्कर होते, हे दोन तोंडा पा, हे सारखे सारखे वाले आले तर इथं टक्कर होते, हे असे आले तर हे टक्कर होते, हे इकडे पाहिजे होतं, ठीक आहे. हे असं जर आलं तर अजिबात उत्तर काढता येत नाही. आता याचं विश्लेषण मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला प्रॉपर, ठीक आहे. आता पुन्हा त्याच्यावरच टाइम वाया घालण्यात काही अर्थ आहे नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. जे लोक हजर होते त्यांना पाहून घेता, जे लोक हजर नव्हते त्यांना युट्यूबवर पाहून घेता. आता सगळ्यात पहिले वाक्यात चेक करायचं गरीब आहे का श्रीमंत आहे. जर वाक्यात गरीब असल आणि श्रीमंत असल तर मान कोणाला द्यायचं, गरीबाले. जर वाक्यात टक्कर होत असल तर मग अजिबात काही विचार नाही करायचं, डायरेक्ट उत्तर मारायचं का उत्तर काढता येत नाही. जर वाक्यात टक्कर होत आहे ते उत्तर काढता येत नाही. पण जर वाक्यात टक्कर होत नसल तर मग चेक करायचं का एक तोंडा दोन तोंडा कोणाकडे पाहिजे दिला आहे. जर टक्कर होत नसेल तर नेहमी न्याय गरीबाला द्यायचा, पण वाक्यात गरीब असला पाहिजे. जर श्रीमंत असला वाक्यात आणि गरीबही आहे तर मान गरीबाला द्यायचं, पण श्रीमंतच आहे आणि गरीब अजिबात नाही आहे तर मान श्रीमंताला द्यायचं. मग श्रीमंताले बी मान देताना विचार करायचं का टक्कर होत आहे का, गरीबातच असल्यावर टक्कर होते का असं नाही आहे. भले तुम्ही गरीबाचे श्रीमंत दोघांचाही विचार करताय, वाक्यात दोन्ही आहे तर गरीबाले मान द्या, वाक्यात फक्त श्रीमंत आहे तर श्रीमंताले मान द्या. मान दोघाले देत असताना चेक करायचं का टक्कर होत आहे का. टक्कर होत असेल तर उत्तर अजिबात काढता येत नाही. एवढंच आहे चॅप्टर मध्ये. लक्षात ठेवायची का टक्कर होते कशी, दोन तोंडा टक्कर म्हणजे अपोजिट पाय राहतील, हे एक तोंडा टक्कर म्हणजे तोंड दोघांचे सारखे सारखे राहतील. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला आयदर ऑर ची केस समजून सांगितली होती, जे सहजासहजी IBPS ले येते तुम्हाला येत नाही, ठीक आहे. आयदर ऑरच्या कंडिशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं दे पा, एक किंवा दोन, एक व दोन हे दोन्ही ऑप्शन सारखे सारखे वाटते, पण एक किंवा दोन आणि एक व दोन मधला फरक काय आहे. एक किंवा दोन जेव्हा तुम्ही करून राहिले, आता हे आयदर ऑरची कंडिशन तुम्हाला चेक करायची आहे. हा स्टेटमेंट दिला आहे. आता ह्या स्टेटमेंट मध्ये मी विचार करत आहो का एकच सिम्बॉल आहे, बरोबर आहे. जर त्याने तुम्हाला कुठून कुठपर्यंत बाप्पा जाऊ द्या, त्यानं कुठून कुठपर्यंत विचारलं आहे, इथं दिसत आहे ए पासून सी पर्यंत दोन्ही विचारलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ए पासून सी पर्यंत जायचं आहे. सिम्बॉल कोणता आहे, हा एकच सिम्बॉल आहे, बरोबर आहे. हा सिम्बॉल बनला कशापासून, हे इथं पाहिलं होतं आपण सुरुवातीला, पहा हा सिम्बॉल कायच्यापासून बनला, एक तर लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन असं वापरलं आणि इक्वल्स टू चा सिम्बॉल वापरलाय. दोन सिम्बॉलचं मिश्रण त्याच्यात आहे, बरोबर आहे का. दोन सिम्बॉलचं मिश्रण आहे ना रे, एक ग्रेटर दॅन आहे, एक हा सिम्बॉल आहे आणि एक इक्वल्स टू चा सिम्बॉल आहे. ह्या दोघांची ऍडिशन केली तर ते सिम्बॉल आलं. मग आता मी हे ऍज इट इज घेतो, इथं ए ग्रेटर दॅन सी घेतो आणि इथं ए इक्वल्स टू सी घेतो, बरोबर आहे. आले माझे दोन्ही बरोबर. मग माझं पहिलंही ऑप्शन बरोबर आहे आणि दुसरंही ऑप्शन बरोबर आहे. तर याच्यात बोथ वन और टू ट्रू असं मारायचं नाही, म्हणजे दोन्ही बरोबर आहे असं मारायचं नाही. काऊन नाही मारायचं, कारण की तुम्ही इथं सिम्बॉलची फोड केली आहे, ठीक आहे. सिम्बॉल एकच आहे आणि ह्याच्यासाठी वापरलेले जे अल्फाबेट आहे हे अल्फाबेट काय आहे, कॉमन आहे. जर याच्यातला पहिला चुकला, आता यानं इथं ए ग्रेटर दॅन सी आहे आणि यानं असं जर स्टेटमेंट दिलं असतं तर मग हे चुकलं असतं पहिलं, फक्त दुसरं बरोबर राहिलं असतं. पण जर दोन्हीही बरोबर आहे, एकच सिम्बॉल आहे, सिम्बॉलची फोड करायला लागून राहिली आणि उत्तर बरोबर आहे, तर मग त्याच्यात आयदर ऑरची केस मारायची.
मराठीच्या याच्यात नाही विचारत किंवा इंग्लिशमध्ये बी नाही येत, म्हणजे ह्या नॉर्मल परीक्षेत नाही येत, पण तुम्ही बँकिंग सेक्टरच्या साईडला जर गेले तर तुम्हाला हा पोर्शन पाहायला भेटते आयदर ऑरचा. अदरवाईज आपल्याला येत नाही, पण सांगता येत नाही, कधी कधी टाकू बी शकते, म्हणून मी तुम्हाला आयदर ऑरची केस टाकू सांगितली. हे लक्षात ठेवा. आयदर ऑर तेव्हाच वापरायचा जेव्हा सिम्बॉल एकच आहे, त्याची फोड करायची आहे, फोड केल्यावर ते दोन वेगळे सिम्बॉल बनत आहे ना. आता हा एक सिम्बॉल होता, त्याची फोड केली, इथं का बनलं, आणि इथे एक वेगळा सिम्बॉल, ह्या दोन सिम्बॉलची प्लस केली तर हा सिम्बॉल तयार होते, बरोबर आहे. ह्या सिम्बॉलने फोडल्यावर हे दोन सिम्बॉल भेटले, म्हणून हे आयदर ऑरची केस लागते. 90% चान्स राहते का असं जेव्हा येते, याच्यातले कन्क्लुजन मधले जे अल्फाबेट आहे हे सारखे सारखे आहे, कन्क्लुजन मधले अल्फाबेट सारखे सारखे असले का 90% चान्स राहते आयदर ऑर याचं. 90%, 100 नाही, कारण की त्यानं जर असं टाकलं डायरेक्ट, मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्या दिवशी, चेक करायचं. आता जर त्याने इथं तिसरं स्टेटमेंट टाकलं, असं तिसरं जाऊ द्या, हे पहिलं स्टेटमेंट जे आहे ना त्यानं हे ए असं टाकलं, ए लेस दॅन सी, मग तुम्ही म्हणा सर हे आता हे वाला विसरून जायचं, आता ठीक आहे, हे स्किप करा. आता इथे अल्फाबेट सारखे आहे एसी, इथे अल्फाबेट एसी सारखे आहे. मी तुम्हाला म्हणलंय फक्त 90% चान्स राहते बरोबर, 100% नाही. इथे एसी आहे, इथे एसी आहे, पण सिम्बॉल कोणता आहे, ए ग्रेटर दॅन सी आहे. इथं काय आलं आहे, ए लेस दॅन सी, मग हे आयदर ऑर अजिबात होत नाही, समजलं. मग हे चुकलं, याच्यात फक्त मग दुसरंच बरोबर राहील. आयदर ऑरची कंडिशन चेक, म्हणजे डायरेक्ट जर उत्तर मारत असलं तर आयदर ऑर करायसाठी माहिती का काय, हे अल्फाबेट सारखे असले पाहिजे. सारखे अल्फाबेट आहे दोन्ही याच्यात, पण सारखे अल्फाबेट आहे पण सिम्बॉल सारखे आहे का, नाही. मग जर आता कधीही परीक्षेत गणित आला असा तर अति काय डोकं लावायचं नाही. आता एकच सिम्बॉल दिला आहे, सरळ पाहायचं, ए पासून सी पर्यंत विचारलाय, कुठून कुठपर्यंत विचारलाय, ए पासून सी पर्यंत, मग ए पासून सी पर्यंत इथून इथपर्यंत आहे, मला एकच सिम्बॉल आहे, डोळ्यानंच पाहता येते, ठीक आहे, एकच सिम्बॉल आहे, एक सिम्बॉलने फोड केल्यावर मला एक हे भेटते, एच दोन तोंड ए कडे राहतील, एक तोंड सी कडे राहील, ते बरोबर आहे, आणि इथे इक्वल्स टू ए इक्वल्स टू सी येते, मग ए इक्वल्स टू सी लिहा किंवा सी इक्वल्स टू ए लिहा, दोन्ही सारखंच आहे, ठीक आहे, याच्यात फरक नाही पडत. पण हे असं नाही होऊ शकत, हे असं जरी असलं तरी बरोबर आहे. बरोबर आहे का चुकलं, अरे बरोबर आहे ना, हे बरोबर नाही आहे का, असं जरी असलं तरी बरोबर आहे. ए कडे दोन तोंड पाहिजे, पण यांना जर असं दिलं ए कडे एक तोंड आहे तर मग हे चुकलं, ठीक आहे. आयदर ऑर चेक करताना अल्फाबेट भले सारखे असले तरीही चिन्ह एक वेळा चेक करायचं. तेवढा काही पेन पेपर घेऊन करायची गरज नाहीये, त्याला तुम्ही डोळ्यानं बी करू शकता, डायरेक्ट दिसता डोळ्यानं, भाई दोन तोंड एकडे पाहिजे, दोन तोंड एकडे, म्हणजे हे बरोबर आहे, इक्वल्स टू वाला उरलाय, एक तर कॉमनच राहणार आहे ना, एक कॉमनच राहणार आहे. हा, मग फरक कुठं पडला असता, इथं जर यानं असा सिम्बॉल दिला असता दोन तोंड सी कडे तर मग हेही चुकलं असतं, मग फक्त पहिलंच बरोबर आलं असतं, तर मग ते फक्त फर्स्ट बरोबर. पण जेव्हा दोन्हीही बरोबर आहे, अल्फाबेट दोन्ही ठिकाणी सारखे आहे आणि तुम्ही चिन्हाची फोड केली आहे, तर मग ते आयदर ऑरची कंडिशन बनते, पहिलं किंवा दुसरं बरोबर. पण ते आयबीपीएस लिस्ट येते, तुम्हाला अजिबात येत नाही, येऊ शकते जर पुढे, आता आयबीपीएस बी आन्सर की देणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार त्याला आता आयबीपीएस ली आन्सर की देणं बंधनकारक केलं आहे. जर टीसीएस आन्सर की देते, टीसीएस आन्सर की देते ना, पेपर झाला का तिथून 5-6 दिवसांनी आन्सर की येते, तर ते आता तशी सेम आन्सर की आयबीपीएस बी देणार आहे, ठीक आहे. तर मग तेव्हा तुम्हाला हे कंडिशन पाहायला भेटत नाही, तर आयबीपीएस चे पेपर हवेतच असते, डायरेक्ट पेपर दिला विषय समाप्त, डायरेक्ट रिझल्ट लिस्टीत ना आला, ठीक आहे, मधात कोण पुरवते का पुरवते काही माहित नाही पडत. तर हे अशा 5 कंडिशन पाहिलं, तर मग आपण ऑप्शन पाहिले होते, याच्यात ऑप्शन सांगितलं होतं, विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर, दोन्ही चूक किंवा दोन्ही बरोबर, असे ऑप्शन राहील. आणि मग एखादा त्याला वाटलंच आयबीपीएस सारखा पाचवा असला तर मग तो टाकल पहिलं किंवा दुसरं बरोबर, किंवा आला तर मग ते आयदर ऑरची केस होते, हे किंवा ते. शिकले असेल ना मराठीत, उभयान्वय अव्यय काय चालू आहे मराठीत, संपाचा विभक्ती अजून, अच्छा कार अर्थ आहे, ठीक आहे. मग त्याच्यात हे आपण गणित पाहिलं होतं काल, बरोबर आहे, ह्या गणिताचं उत्तर पाहिलं होतं, कुठून कुठपर्यंत विचारलं होतं रे बा, आता इथून पी पासून आर पर्यंत विचारलाय, मग मी पी पासून आर पर्यंत चाललो, मग दोन्ही सिम्बॉल सारखेच लागत आहे, बरोबर आहे, दोन्ही सिम्बॉल सारखे आहे, तर मग हा एकच सिम्बॉल येईल इथं, दोन तोंड आर कडे पाहिजे, दोन तोंड आर कडे आहे, हे पहिलं बरोबर आहे. क्यू पासून यस पर्यंत जातो, क्यू पासून कुठपर्यंत आलो, यस पर्यंत आलो, सिम्बॉल दोन्ही कॉमनच आहे, दोन तोंड कोणाकडे पाहिजे, यस कडे, या दोन तोंड कोणाकडे दिले आहे,
क्यू कडे, मग हे चुकलं. याच्यात श्रीमंतकीन होतच नाही, त्याच्यामुळे तेवढा काही विषय आला नाही. मग बरोबर कोणतं आहे? फक्त पहिलं 1 इज ट्रू. त्याच्यानंतर आता इथं पहा, इथं काय दिलं आहे? ई पासून जी पर्यंत जायचं आहे. ई पासून जी पर्यंत जातो, हे दोन अपोजिट सिम्बॉल लागत आहे, दोन तोंडाची टक्कर होत आहे, हे येणार नाही. एफ पासून एच पर्यंत जायचं आहे, तर एफ पासून एच पर्यंत आलो, एफ पासून एच पर्यंत, हे या दोघांची टक्कर होत आहे, सिंगल सिंगल याची, मग हेही कटलं. हे दोन्ही येणार नाही. मग याच्यात आन्सर येते इफ नायदर कन्क्लुजन 1 नॉर इज ट्रू, म्हणजे दोन्ही चूक आहे. इथपर्यंत समजलं? जे लोक नव्हते, हा काय डाऊट आहे? मग मी उद्या पुन्हा रिपीट नाही करणार, आताच सांगा. जे लोक नव्हते त्याचे काय डाऊट आहे याच्यात? समजलं? पक्क? दाचं पुढं तू कुठं गायब झालता? तू यमा तो सोबती कुठं गेला तुला? चलो, हा हे सोडवलं होतं तुम्ही इथपर्यंत. हा, याचं उत्तर काय आहे ते बा? चौथं तुम्हाला होमवर्क होतं, चौथं होमवर्क दिलं होतं. मोठं होते, काही विषय नाही. हा, का कंडिशन आहे सांगा, काय येते? सी आयदर ऑर ची कंडिशन येते. सोडून पहा. काय दा उठते हो, काय तर रे तू जाण त्या दिवशी. स्टेटमेंट G equals to S, S less than or equals to D, D less than or equals to E, E less than or equals to B. हो, मागच्या दोघे जणी गोष्टी करून राहिल्या का सोडून राहिले? येईल का आज उत्तर? कुठून कुठपर्यंत विचारलं आहे? बी पासून जी पर्यंत. आता इक्वल्स टू चं काही हे नाही आहे त्याच्यात, ठीक आहे? इक्वल्स टू चा काही रोल नाही आहे. जी ची व्हॅल्यू जेवढी राहील तेवढीच व्हॅल्यू एस ची राहील, ठीक आहे? कारण की जी इक्वल्स टू का दिला आहे? यस दिला ऑलरेडी. मग मी जी पासून बी पर्यंत जातो. आता जी असू द्या किंवा इथं यस असू द्या, किंवा इथं यस असू द्या किंवा जी असू द्या, होणार सारखंच आहे. काहून? कारण की इथं जर मी जी ची व्हॅल्यू काही ठेवली तर तेच व्हॅल्यू यस ची राहील. का मी तिकडून जरी सोडवत आलो तर इथं जेवढी व्हॅल्यू यस ची राहील तेवढीच व्हॅल्यू जी ची राहील. समजलं? इथे जर मी यस ची व्हॅल्यू 8 घेतली तर इथे जी ची व्हॅल्यू बी 8च राहील. कारण की मला इक्वल्स टू म्हणजे का? दोघेही समान आहे. मग जी म्हणा किंवा यस म्हणा ती सारखंच आहे, यस म्हणा किंवा जी म्हणा ती सारखंच आहे. मग आता बी पासून जी पर्यंत पकडा किंवा बी पासून तर यस पर्यंत पकडा, येणार शेवटी जी एसच आहे, ठीक आहे? मग आता जर मी डायरेक्ट पकडत राहिले, का विचारलाय? जी एस. हा, आता वाक्यात काय आहे? तीनही श्रीमंतच आहे, बरोबर आहे? तीनच सिम्बॉल आहे. मग मी आता एक तोंड याच्याकडे देतो, दोन तोंड कोणाकडे पाहिजे? बी कडे पाहिजे, बरोबर आहे? आता याची फोड करून पाहू काय आहे तिथं. याची फोड केल्यावर मला हा एक सिम्बॉल भेटत आहे आणि इक्वल्स टू भेटत आहे. आता इथं जी जरी असला किंवा यस जरी असला तरी बी कडे दोन तोंड येईल, पक्का आहे का? आणि मग इथं जी जरी असला किंवा यस जरी असला तरी इथं बी येईल. आता दोन्ही बरोबर आहे, ठीक आहे? पण दोन्हीही बरोबर आहे. इथं एकच सिम्बॉल भेटला होता, त्या सिम्बॉलची आपण फोड केल्या दोन,
म्हणून हे आयदर ऑर ची कंडिशन होऊ शकते. ठीक आहे, चेक करू आता. इथं काय दिलं आहे, बी कडे 2 तोंड पाहिजे, 1 तोंड जी कडे. बी कडे 2 तोंड पाहिजे, 1 तोंड जी कडे पाहिजे. पहिलेही बरोबर आहे. बी इक्वल्स टू यस किंवा जी, हेही बरोबर आहे. मग हे कंडिशन होईल आयदर ऑर ची. समजत आहे? उत्तर तुम्हाला समजून राहिलं का डोक्याच्या वरून चाललं? नसेल समजत तर मग तुम्ही क्लास नाही केले. पहिलं किंवा दुसरं बरोबर. आयदर ऑर ची कंडिशन कुठं लागत आहे? हे इथं लागत आहे. याची फोड केली आपण ना, हे दोन सिम्बॉल भेटले. आता जी आणि एस सारखं का होणार? कारण की जी ची व्हॅल्यू आणि एस ची व्हॅल्यू सारखीच राहील, कारण की मधात आहे इक्वल्स टू. त्याचा काहीच इम्पॅक्ट पडत नाही कोणत्याच वाक्यावर. तो असला का नसला का सारखाच आहे. हा, पण इथं जर का दुसरा सिम्बॉल असता, इथं जर असा सिम्बॉल असता, जी पासून बी पर्यंत काढायचे असते तर उत्तरच नसता काढता आलं. कारण की हे इथं दोघांची टक्कर होते, याची याच्यासोबत टक्कर होते, त्याची त्याच्यासोबत टक्कर होते. तर अजिबात उत्तर काढता आलं नसतं. मग ते सिम्बॉल नाही आहे तिथं, डायरेक्ट दिलाय तुम्हाला तिथं इक्वल्स टूचा सिम्बॉल. त्याच्यामुळे हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. आणि याचं उत्तर येते इफ आयदर कन्क्लुजन 1 और 2 इज ट्रू. ठीक आहे, समजलं का? अरे हो का नाही? खरंच समजून राहिलं का? नसेल समजत तर चॅप्टर स्किप करू शकतो आपण, असं काही नाहीये. मागच्या टायटीच्या बॅचच्या पोट्ट्याच्या डोक्याच्या वरून गेलो तर चॅप्टर स्किप केलं, शिकवलंच नाही. मग नाही म्हणे पोट्टे नाही शिकवलं, मला काही नुकसान नाही, मला पैसे भेटणारच आहे. शिकवलं का नाही शिकवलं का? समजत आहे पक्क? ठीक आहे. इंग्लिश मध्ये जर असेल, जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल इंग्लिशची, तर मी तुम्हाला सांगितलंय इथं फक्त पहिलं विधान बरोबर आहे, इथं दुसरं विधान बरोबर आहे, इथं दोन्हीही चूक आहे, इथं दोन्हीही बरोबर आहे, आणि हे आयदर ऑर आहे. ठीक आहे, ज्याला इंग्लिश जमत नाही त्यासाठी. तुम्ही मला मराठीत बी सांगितले का पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चूक, तरी आपण ऍडजस्ट करून घेऊ. ते स्टेटमेंटले काय, ह्या स्टेटमेंटले मराठीत का म्हणते? याले म्हणते विधान, आणि याले म्हणते असंच लिहिते निष्कर्ष. पक्क का? हा बरोबर आहे, मराठी चांगली आहे माझी. चलो, अरे ब्लॅक हो गया ये तो. हा, हे लिहिलं आहे तिथं. आता हे 5 6 दोन्ही सोडवा सोबत सोबत. पाणी दिले थोडस. पाचवा सहावा दोन्ही सोडवा. काय ते पहा. पाचव्यात काय ते? पहिलं. सहाव्यात काय ते? दुसरं येईल का सी येईल? दुसरं येईल का सी येईल? सहाव्याच्यात सी येते म्हणणारे किती लोक आहे? सहाव्याच्यात सी, बाकीचे दुसरं यायला पाहिजे. तुम्ही कन्फ्युज झाले इथं. हाई सारखाच आहे, तुम्ही त्याने त्यातच घेऊन घेतलं वय सोबत सोबत. लक्ष द्या, यल पासून यम पासून एन पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, आता पहा दोनच सिम्बॉल वापरले आहे. ठीक आहे, जास्त बी सिम्बॉल असले तरी भ्याचं काही कारण नाही. जिथून जिथपर्यंत विचारलंय तेवढंच सॉल्व्ह करायचं. यल पासून एन पर्यंत, यल पासून एन पर्यंत अल्फाबेट दोन्ही सारखेच आहे.
आयदरची कंडिशन व्हायचे 90% चान्स आहे, 90%, पण 10% उरलेले आपण चेक करून घेऊ. यल पासून यम पर्यंत आता दोन तोंड कोणाकडे आहे? यन कडे आहे. मग जर मी ना यल पासून यन पर्यंत घेतलं, इथं यल आला, इथं यल आला, इथं यन घेतो, ह्या दोघांची फोड केली तर मग इथे हा एक सिम्बॉल भेटला, इथं हा, इथं एक तोंड यल जवळ आहे, इथं यन येईल, इथं यल इक्वल्स टू यन, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता याच्यानुसार यल इक्वल्स टू यन बरोबर आहे, बरोबर आहे, यल इक्वल्स टू यन बरोबर आहे, पण इथं त्यानं यल कडे दोन तोंड दिली, दिसताय, यल कडे दोन तोंड दिले ना, मग आता हे चुकलं, याचं उत्तर येणार नाही. याच्याकडे आपल्याला का पाहिजे होतं? यल कडे एक तोंड पाहिजे होतं, कारण की सिम्बॉल कोणता आहे? तर सिम्बॉल आहे लेस दॅन और इक्वल्स टू चा. यानं इथं यल लेस दॅन यन आहे आणि इथं का केलं यानं? यल ग्रेटर दॅन यन. ठीक आहे, त्याच्यामुळं ते उत्तर येणार नाही. मग उत्तर काय येईल याच्यात? फक्त पहिलं. तर मग उत्तर काय? फक्त कन्क्लुजन 1 इज ट्रू, म्हणजे फक्त पहिलं बरोबर. म्हणजे अल्फाबेट जरी सारखे असले तरी मी तुम्हाला म्हणत आहोत 90% चान्स राहते फक्त आयदर याचं, उरलेले 10% याच्यात. तुम्ही बिना याच्यानं बी करू शकत होते. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यावर लगेच समजते. दोनच सिम्बॉल आहे, जर मी याची फोड केली तर जर मी फोड केली तर यल कडे एक तोंड पाहिजे, यन कडे दोन तोंड पाहिजे, बरोबर आहे. यल कडे एक तोंड पाहिजे होतं, इथं आहे का? नाही आहे, हे चुकलं. यल इक्वल्स टू यन डायरेक्ट कसं आहे? डायरेक्ट जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात, आम्ही जेव्हा सोडवतो तेव्हा एवढं काही किचकट करायची गरज नाही, डायरेक्ट येते. मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही मॅथ रिजनिंगचं कोणतेही पुस्तक वापरत असाल, आपलं रिजनिंगचं, त्यात सांकेतिक तुलना नावाचा चॅप्टर आहे, तुम्ही ह्या मेथडनं बी सोडवले तरी उत्तर येते. आता ज्यानं पहिल्या आदल्या दिवशी क्लास केला म्हणजे शनिवारी, त्यानं जर अपेक्षा करतो का घरी जर सोडवलं असेल तर त्या लोकांना माहित आहे का त्यानुसार सोडवता येते. सेम ट्रिक लागते, काही वेगळं कारभार करायची गरज नाही आहे. सोडवून पाहिलं कोणी? सोडून पाहिलं का कोणी? तो अभ्यासच नाही करत ना, तिथंच तर वांदा येते. हा, याच रे बा, अभ्यास नाही करत म्हणून नसतं. तुम्हाला वाटतच नाही ना परीक्षेत मार्क भेटले पाहिजे म्हणून. इथं काय ते सांगा. इथं आता इथं पहा, कुठून कुठपर्यंत विचारलं आहे? पी पासून यस पर्यंत विचारलं आहे. मी पी पासून यसचा विचार करत असताना मला इथे श्रीमंत भेटत आहे, इथे श्रीमंत भेटत आहे, इथं मला गरीब भेटून राहिला, बरोबर आहे. पी पासून यस पर्यंत, मग पहिला निष्कर्ष पाहता मी पी पासून यस पर्यंत त्याने श्रीमंताला मान दिलाय, वाक्यात ऑलरेडी गरीब आहे, हा गरीब आहे, मग हा का झाला? चुकला. त्यानंतर गरीबाला याने मान दिलं, बरोबर आहे. आता गरीबाला मान दिल्यानंतर मी चेक करतो दोन तोंड कोणाकडे आहे? दोन तोंड यस कडे आहे, एक तोंड कोणाकडे आहे? तर पी कडे, म्हणजे हे दुसरं बरोबर आहे. ही आयदरची कंडिशन नाही बनू शकत, येतच नाही आयदरची. काहून सांगतो? कारण की पी पासून यस पर्यंत इथं वाक्यात काय आहे? इथं गरीब आलाय, इथं गरीब आलाय वाक्यात, त्याच्यामुळं आयदरची कंडिशन बनत नाही. इथं काय आलं? फक्त दुसरं बरोबर. ओनली कन्क्लुजन 2 इज ट्रू. कॉमा आहे तर कॉमाला काय भ्यायचं नाही. डबल वेळा तुम्ही रेशो प्रपोर्शन शिकूनच राहिलाय, तुम्हाला माहिती आहे दोन याच्यात आलं म्हणजे एकच कॉमन राहते. कायचं? सातव्याचं सेकंड, आठव्याचं आठव्याची मांडणी करायला लागते, बरोबर. आठव्यात मांडणी आडवी तिडवी केली आहे. ठीक आहे, गणित सोपंच आहे, फक्त मांडणी करायला लागते. सात आठ 7, 8, 9, 10, 54 स्लाइड आहे, 16-20 स्लाइड चालू आहे अजून. सोपे आहे गणित? नाही आहे? सोपे नाही आहे का? ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही आहे. सातव्याचं 3, दुसरं
आता पहा, लक्ष द्या, इथं कॉमा दिला आहे, भ्याचं काही काम नाही. जर त्याची मांडणी कॉमा नसतात इथं तर ते कसं झालं असतं, ए लेस दॅन ग्रेटर दॅन बी, बी बी हे कॉमन आहे, बी कडे हे असं सी आलं, इथून डी, इथं ई, अशी मांडणी पाहिजे होती. त्याने इथं फोड केली, काही नाही, हे दोन बी कॉमन आहे, ऍज इट इज घेतले. कुठून कुठपर्यंत विचारलं आहे, सी पासून ए पर्यंत त्यानं मला विचारलं आहे, मग मी सी पासून ए पर्यंतचा विचार करतो. आता मागे यायचं आहे, आतापर्यंत आपण पुढे जात होतो, बरोबर आहे. आता मी सी पासून ए पर्यंत म्हणजे मला इकडे जायचं आहे, सी पासून ए पर्यंत येत असताना, ठीक आहे, इथं श्रीमंत आहे, इथं गरीब आहे, मान कोणाला द्यायचा आहे, गरीब. आता तुम्ही असं नाही म्हणायचं का सर या इथं हा हे दोन सिम्बॉल आहे, इथं आहे ते टक्कर होते, नाही, टक्कर होते, पण केव्हा, तो तुमच्या काउंटिंग मध्ये येऊन राहिला आहे का, तो तुमच्या रस्त्यात येत आहे का आडवा, नाही. सी पासून तर ए पण हा तिकडे जायचं असतं, सी पासून ई पर्यंत, तर मग थोडासा विचार केला असता, पण सी पासून ए पर्यंत विचारलाय, तुमच्या मधात येत आहे का, तो टांग टाकत आहे का मधात, नाही. मग आता इथं श्रीमंत आहे, इथं गरीब आहे, मान कोणाला देईल, गरीब आले. मग आता गरीबाले मान देताना मी पाहिजे ए कडे दोन तोंड पाहिजे, सी कडे का पाहिजे, एक तोंड. मग इथं ए कडे दोन तोंड आहे, सी कडे एक तोंड आहे. ते तुम्हाला असंही जरी लिहिलं असतं मी, असं जरी लिहिलं असतं तर कोणता फरक पडला असता, कोणता फरक पडला असता, रस्ताच पडला ना. ए कडे दोन तोंड पाहिजे आहे ना, ए कडे दोन तोंड पाहिजे, इथं दिसतच आहे, ए कडे दोन तोंड पाहिजे आणि सी कडे एक तोंड पाहिजे. इथं तेच आहे, सी कडे एक तोंड आहे, ए कडे दोन तोंड आहे. तुम्हाला विचारलं सरळ उलट आहे, लिहिलं सरळ आहे, त्यानं विचारलं उलट, मागं जायचं होतं, आतापर्यंत पुढे गेलो, आता मागं आलो. त्याच हिशोबानं डी पासून बी पर्यंत यायचं आहे. आता डी पासून मी बी पर्यंत आलो, एक मिनिट, मी इथं डी पासून बी पर्यंत आलो वापस. आता काय येईल, दोन्ही सिंबल श्रीमंताचेच आहे, काही फरक नाही पडत. आता यानं मान कुणाला दिला आहे, डी पासून बी पर्यंत, हाही श्रीमंताचा सिंबॉल आहे, हाही श्रीमंताचा सिंबॉल आहे, हा इक्वल्स टू आहे, आणि हा इथं काय ग्रेटर दॅन इक्वल्स टू. आता मान देताना यानं मान कोणाला दिलेला आहे, याले मान दिला आहे, बरोबर आहे, मान श्रीमंतालेच आहे, दोन्ही सिंबल श्रीमंताचे, मान श्रीमंतालेच आहे. आता इथं दोन तोंड कोणाकडे आहे, बी कडे, एक तोंड कोणाकडे आहे, डी कडे. मग इथं दोन तोंड कोणाकडे आहे, बी कडे, एक तोंड कोणाकडे आहे, तर डी कडे. मग हे बरोबर आहे, समजलं. कॉमा आला तर कॉमन घ्यास लागेल ना, कारण की इथं वेगळा अल्फाबेट नाही आहे. आता तिथं वेगळे वेगळे अल्फाबेट आहे ना, तिथे वेगळे अल्फाबेट घेतले कॉमा नंतर तुम्हाला रिअरेंज करायला लागेल. आतापर्यंतचे हे गणित पाहिले आपण, आतापर्यंत हे जे गणित पाहिले होते हे सलग होते, हे सिंपल वाले होते, याच्यात वेळ जात नव्हता तुमचा. आता अशा गणितात माहिती आहे का, थोडसा वेळ जाते, ट्रिक्स नाही बदलणार, पूर्ण चॅप्टर भर ट्रिक्स कॉमनच आहे, टक्कर होणार नाही. मान गरीबाले द्यायचं, श्रीमंत असलं तर श्रीमंताला द्यायचं, श्रीमंत गरीब दोन्ही असले तर गरीबाला मान द्यायचं, टक्कर करायची, ते सगळं कॉमन आहे. पण थोडं थोडं मग कॉम्प्लिकेटेड होत जाते पुढं. आता इथं पहा, कॉमा होता, तुम्ही ना कसं सोडवलं, एक कसं आलं, मग तुमचं एक नाही आलं पाहिजे होतं, दोन्हीही बरोबर आहे. तुम्ही विचार करा, पहिले हे मांडणी केली, बी दोन्ही ठिकाणी कॉमन आहे ना रे, बी दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, म्हणून मी या दोघात एकच बी घेतला, कॉमन होतं एकत्रच घेतलं. नाही दिले आहे सिम्बॉल प्रॉपर, तर तुम्हाला अरेंज करायला लागेल. आता पहिले जे गणित सोपे होते, पॅटर्न तोच आहे, ट्रिक तेच लागू होते, बस पुढे पुढे गेलं का थोडंसं अरेंज करत जा लागते, ठीक आहे. मग इथं त्याने तुम्हाला सी पासून ए पर्यंत, मागच्या गणितात इकडून इकडे गेलो होतो, आता इकडच्या गणितातून इकडे येतो. मग सी पासून ए पर्यंत आल्यावर मला एक श्रीमंत दिसत आहे, एक गरीब दिसत आहे, मला मान गरीबाला द्यायचा आहे, मी मान यानं पाहिलं, गरीबाला मान दिला. ए कडे दोन तोंड पाहिजे होते, सी कडे एक तोंड पाहिजे होते, मग यानं दिला आहे. ए कडे दोन तोंड आहे, सी कडे एक तोंड आहे, हे बरोबर आहे. डी पासून बी पर्यंत आलो, हाही श्रीमंत आहे, हाही श्रीमंत आहे, यानं मान श्रीमंताला दिला. माझ्या वाक्यात दोन्ही श्रीमंत आहे, मी मान श्रीमंतालेच देईल. मान देत असताना मी पाहिलं दोन तोंड कोणाकडे आहे, तर बी कडे आहे, मग इथे दोन तोंड कोणाकडे आहे, तर बी कडे आहे, मग हे बरोबर आहे, ती बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट त्याचे बरोबर आहे. मग याचं उत्तर येते ई, शेवटचं, बोथ ट्रू. समजलं, कुठून कुठपर्यंत विचारलंय हे लक्षात घ्यायचं. पहिले यानं असं जरी दिलं असतं, यानं असं जरी लिहिलं असतं तरी बरोबर होतं, ठीक आहे. दोन तोंड बी कडे पाहिजे, दोन तोंड बी कडे आहे, ते कामाचं आहे आपल्याला.
एकदम काही डीप मध्ये घुसून तुम्ही जर व्हॅल्यू टाकून सोडवणार असाल तर तुम्ही ते घरी करू शकता. ठीक आहे, तसं ते आपल्याला पुढच्या गणितात करायचंच आहे भाग 2 मध्ये. हा हे वाला आता 8वां शेवटचं ओ है, ये जो है ये ओ है. ओके, के पासून यल, के पासून यम, यम पासून यन, यन पासून ओ. अरेंज करायचं आता. अरेंज करताना चिन्ह बदलले नाही पाहिजे. ठीक आहे, ज्याच्याकडे 2 तोंड आहे त्याच्याकडे 2 तोंड असले पाहिजे, ज्याच्याकडे 1 तोंड आहे त्याच्याकडे 1 तोंड असला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. बाकी काही अगाऊ कारभार नाही करायचा. जेवढं सांगितलं तेवढं डोकं लावायचं. काय रे पहिलं, फक्त पहिलंच बरोबर आहे का? हा इकडे रे, काय येत आहे? पहिलं बरोबर येत आहे का? आता जर मी याले अरेंज केलं, आता जर याले अरेंज करायचा विचारात गेलो, इथं का दिलं आहे के, के कडे 1 तोंड यल, त्याच्यानंतर आता के कडे 2 तोंड आहे, नंतर यम आहे. आता इकडे तर लागणार नाही, मी असं लिहू शकतो के कडे 2 तोंड आहे, इथं यम घेतो. आता इथं यम आहे, इथं कॉमा आहे, यम नंतर यम कडे 2 तोंड आहे, नंतर इथं यन घेतो, इथं यन कडे 2 तोंड आहे, इथं ओ घेतो. अशी त्याची मांडणी करायची होती. रिअरेंज केलं आता याले, के पासून यल पर्यंत दिलं होतं. आता इथं पहा, मी फरक केला का? कुठंच फरक नाही केला. के कडे इथं 2 तोंड पाहिजे होते, हे पहा मी के कडे इथं 2 तोंड दिले आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर के नंतर यम घेतला, यम कडे 2 तोंड पाहिजे होते, इथं यम कडे 2 तोंड बरोबर घेतले. इथं यन कडे 2 तोंड पाहिजे होते, तर यन कडे 2 तोंड बरोबर घेतले. आता अरेंज केलं, अरेंज करा तर शिकला आता आपण. मागच्या गणितात प्लेन गणित होते बिलकुल, आता थोडे अरेंज करायला लागून राहिले, वेळ जाते. आता पहा, ओ पासून यम पर्यंत जायचं आहे, बरोबर आहे. ओ पासून यम पर्यंत जातो, इथं श्रीमंत आहे, इथं गरीब आहे, बरोबर आहे. इथं श्रीमंत आहे, इथं गरीब आहे, मी मान कोणाला देईल? गरीब आले. मग मान देत असताना मी पाहिजे ओ कडे 1 तोंड पाहिजे, 2 तोंड यम कडे पाहिजे, बरोबर आहे. मग इथं ओ कडे 1 तोंड आहे, 2 तोंड कोणाकडे आहे? यम कडे. मग काय झालं? पहिलं बरोबर. मग त्याच हिशोबानं ओ पासून कुठपर्यंत विचारलं? ओ पासून के पर्यंत विचारलाय, बरोबर आहे. मग आता मला इथेही गरीब दिसत आहे, इथेही गरीब आहे, इथेही श्रीमंत पाहिजे, मी मान कोणाला देईल? गरीब आले. मग ह्यानं कोणाला मान दिला आहे? श्रीमंत आले. मग हे काय झालं? हे चुकलं. म्हणजे फक्त पहिलंच बरोबर राहील. समजलं? अरेंज करता आलं पाहिजे. अरेंज करायचं, काही काही ठिकाणी असं जाऊन वर अरेंज करायला लागते. मग एकदा तुम्ही एक तर वर तरी करू शकता किंवा खाली करू शकता, हे तुमच्या हिशोबावर आहे. तेवढी सवलत आहे तुम्हाला, पण अरेंज करायला लागते. अरेंज वाले गणित तर सोपेच आहे, प्रॅक्टिस केली काय येते. समजलं? ओ पासून तर के पर्यंतच ना. इथून जायचं आहे ओ पासून के पर्यंत. आता इथं एक गरीब आहे, इथं एक गरीब आहे, इथं श्रीमंत आहे, बरोबर आहे. मान नेहमीच गरीबाला द्यायचा आहे, ठीक आहे. मग मान मी गरीबाला द्यासाठी माझ्याकडे 2 गरीबाचे सिंबल आहे. मला असं पाहिजे होतं, ओ 2 सिंबल गरीबाचे आहे, मग मी ओ कडे 1 तोंड केलं असतं आणि एक के कडे हे तोंड, असं उत्तर पाहिजे होतं. यानं लेस देन ऑर इक्वल टू दिलं आहे, त्यानं मान गरीबाला दिलं. आपल्या ट्रिक नुसार मान कोणाला पाहिजे? नेहमी श्रीमंताला पाहिजे होतं, सॉरी गरीबाला पाहिजे होतं. यानं श्रीमंताला मान दिला, म्हणून ते चुकलं. समजलं का? ज्या लोकांना नाही समजून राहिला आहे त्यांना मला मनात शिवागीन नाही द्यायचं रे बाबा. तुम्ही होते नाही काल, नसन समजत तर सांगा, मी वापस नाही सांगणार. 2 वेळा सांगितलं आता. 9 यल इक्वल्स टू यम ग्रेटर दॅन इक्वल्स टू यन. अरेंज करायचं आहे, ठीक आहे. आता अरेंजमेंट वाले गणित आहे इथून. असे गणित, हे वाले गणित फार कमी येते, जे आपण नंतर टाईप शिकणार आहोत ते वाले गणित जास्त येते, त्याला बहुत वेळ लागते.
L equals to M. L equals to M. M less greater than equals to N. आता हा अरेंजमेंट माहिती आहे कशी होईल याची? L equals to M. ठीक आहे. Nचा सध्या Nचा काही हिशोब लागत नाहीये कारण की M नंतर P दिलाय. M नंतर N घेऊ शकता. M नंतर N घेऊ शकता असं काही नाही आहे. M नंतर जर तुम्ही इथं N घेतले, कुठं M नंतर जर मी इथं N घेतला तरी चालते. नंतर M नंतर P घ्यायचा आहे, मग तुम्ही P इथंही घेऊ शकता किंवा P इथंही घेऊ शकता, हे तुमच्या हिशोबावर आहे. आणि L नंतर K घ्यायचा आहे तर L कडे एक तोंड पाहिजे, बरोबर आहे का? L कडे एक तोंड पाहिजे, मग मी L कडे एक तोंड घेईन आणि इथं K घेईन. अशी बी अरेंजमेंट करू शकता. अशीच करायला लागणार आहे, तुमच्या हिशोबावर आहे. जर तुम्हाला P वरत घ्यायचा आहे तुम्ही वर बी जाऊ शकता, तुम्हाला खाली जायचं आहे तुम्ही खाली बी जाऊ शकता. आपल्याला वरतवाला विषय आवडतो, ठीक आहे. वर आता कुठून कुठपर्यंत विचारलाय ते पहा. बरं ते जाऊ द्या, हे समजलं का? सांगा मांडणी कशी केली. पहिले मांडणी कशी केली समजत आहे का? अरे हो का नाही? फक्त लिहूनच राहिले बुकात. त्यानं L पासून M पर्यंत दिला आहे, ते ऍज इट इज मांडलं. M नंतर N दिलं होतं, M नंतर N घेतलं, ठीक आहे. M नंतर वापस P होतं, आता इकडे N होता, याच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतं, मग M च्या इकडे येऊ शकत नव्हतं. काहून? M इकडे आहे तर L ची व्हॅल्यू तेवढीच राहणार आहे. बरं L च्या इकडे घेऊ शकत होतो मी, L च्या इकडे घेऊ शकत होतो, पण घेतला काहून नाही? कारण की L च्या नंतर K दिलाय ऑलरेडी, दिलं होतं म्हणून. नाही तर इथं घेऊ शकत होतो. काहून? कारण की M आणि L दोन्ही काय आहे? सारखेच आहे, समान होते. पण त्याने दिला आहे का L च्या याच्यात K लागून आहे, ते पहा L K लागून आहे, मग इथं L K लागून घेतला. मग लागून घेतला तर L कडे एक तोंड पाहिजे होता, इथं एक तोंड घेतला. मग M वरत घ्या किंवा खालत घ्या, कसंही चालते. आता K पासून P पर्यंत जायचं आहे, आता इकडे नाही जायचं, ठीक आहे. तुम्हाला इथून शिवाजी चौकात जायचं आहे ना, शिवाजी चौक तर वर आहे, मग असा नाही फेरा मारायचा, ठीक आहे. डायरेक्ट इथून वर. मग जर K पासून P पर्यंत जायचं आहे तुम्हाला, आता विचारलं कुठून कुठपर्यंत आहे? K पासून P पर्यंत, तर मग नवीन इक्वेशन असं होईल, K इथं L हा M आला, मी इथून असा पलटतो तर M कडे किती तोंड आहे? दोन तोंड आणि P. हे K पासून तर P पर्यंत त्यासाठी आलं. हे आलं कोणासाठी? K पासून P पर्यंत. आणि दुसरं विचारलं आहे आपल्याला N पासून K पर्यंत. N पासून K पर्यंत डायरेक्ट विचारलाय, Pचं काही काम नाही, वर जायचं काही काम नाही. आणि गेले तुम्ही वर, इथून असे दान P पासून वापस कशी यायला खाली? तुम्हाला सिम्बॉलच नाही दुसरा वापस यासाठी. जर तुम्हाला शिवाजी चौकात जायचं आहे तर तुम्ही इथून असे चालले, अगाऊ काय बस स्टॉप कडे जाऊन वापस याल, हे काम आहे का? तुम्हाला इथून असं गेलं का पलटातच आहे, मग इथून जाऊन डायरेक्ट पलटा P कडे, असं फेरा नाही मारू शकत. आणि तुम्ही असा माझा विचार जरी केला तर याची नाही याची बॉन्डिंग काहीच नाहीये. बॉन्डिंग लागत आहे का? कुठं नाहीये. आता पहा, याच्यात एक सिम्बॉल आहे, याच्यात एक सिम्बॉल आहे, याच्यात एक सिम्बॉल आहे. N आणि P चं रिलेशन दाखवासाठी कोणतंच सिम्बॉल उरत नाही आपल्याजवळ, मग त्याच्यापेक्षा तिकडे जातच नाही, सरळ इथून टर्न मारायचा आणि वरत जायचं. मग आता काय येईल उत्तर? K पासून P पर्यंत काढायचं आहे. आता निष्कर्ष तुम्हाला दोन्ही मी मांडणी करून दाखवली, सांगा आता उत्तर काय आहे ते. K पासून P पर्यंत त्याने विचारलाय, मी K पासून P पर्यंत जातो, इथे एक गरीब आहे, इथं श्रीमंत आहे, इथं गरीब आहे. मान गरीबाला देताना K कडे दोन तोंड पाहिजे, P कडे एक तोंड पाहिजे. इथं बरोबर आहे का? K कडे दोन तोंड आहे, एक तोंड P कडे, हे बरोबर आहे. N पासून K पर्यंत, ठीक आहे, वरचा काही कामच नाही आहे. N पासून K पर्यंत इकडून इकडे यायचं आहे. श्रीमंत श्रीमंत गरीब, मग मान देताना मी मान देईन गरीब आले, मग माझ्या K कडे दोन तोंड पाहिजे, N कडे एक तोंड पाहिजे. K कडे दोन तोंड, N कडे एक तोंड, हे बरोबर आहे. समजलं का चालू आहे? अरेंजमेंट समजली? कोणतं? दुसरं कोणतं? N पासून K पर्यंत ना. जसं पहा, आता इथून आपण पहिल्या याच्यात K पासून P पर्यंत विचारलं होतं, बरोबर आहे. मग मी K पासून P पर्यंत असं सरळ जाणार होतो, सॉरी असा पलटून जाणार होतो. मला इथून M पासून पलटा लागन ना. काऊन पलटत आहो? कारण की M जवळ दोन फांदे आहे, ठीक आहे. M पासून मी पुढे जाऊ शकतो इथं, आणि M पासून वर P पर्यंत जाऊ शकतो. पण मी इकडून जर इकडे गेलो N जवळ, तर N पासून P पर्यंत माझ्याजवळ काहीच नाही उरलाय. काही उरलाय का? काहीच नाही उरलाय. शिवाय मी इथून
पी पर्यंत गेलो आणि पी पासून एन ची बॉन्डिंग लावले, माझ्याकडे अजिबात सिम्बॉल उरला नाही आहे कोणताच. मग त्याच हिशोबानं मी इथून डायरेक्ट पलटलो, इथून सरळ वर गेलो, हाच पोर्शन लिहिला. लिहित असताना मी बरोबर लिहिलं, यम जवळ 2 तोंड पाहिजे, पी जवळ 1 तोंड पाहिजे. यम जवळ 2 तोंड, पी जवळ 1 तोंड. इथपर्यंत क्लिअर झालं. पहिला बरोबर आहे. त्याच हिशोबानं आता दुसऱ्याचा विचार करत आहे. एन पासून के पर्यंत जायचं आहे. मला एक रस्ता दिसत आहे, मी एन पासून इथं आलो, बरोबर आहे. यम पासून मी इथं वर जाऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो. जर मी वर गेलो पी कडे, तर पी पासून खाली यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. मग मी सरळ रस्ता वापरला. जसं इथं आपण इकडून इकडे पलटलो होतो, याचा वापर नाही केला, तसंच आता आपण पीचा वापर करणार नाहीये. मग एन पासून डायरेक्ट कोणाचा वापर केला? केचा वापर केला. इथून आपण कुठून कुठपर्यंत आलो? एन पासून के पर्यंत. पीचा वापर काहीच नाही केला. पीचा वापर अजिबात करायची गरज नाही. हा, जर तुम्हाला एखादं रिलेशन एक्स्ट्रा असतं, इथं एखादं रिलेशन एक्स्ट्रा दिलं असतं तर तुम्ही हिशोब लावला असता. पण तुम्ही हा विचार करा का मी पी पासून खाली येऊ कसा? इथं प्रत्येक दोघांमध्ये एक रिलेशन आहे, एक सिम्बॉल वापरला आहे. मग आता हा सिम्बॉल जर इथं कुठं असता किंवा त्याने सांगितलं असतं किंवा यल पासून एखादी फांदी असती, त्याने एक्स्ट्रा दिला असता. आता जसं ते यल के दिला आहे, तर मी जरी असं लिहिलं असतं, इथं लिहू बी शकतो मी, यल पासून असं के जरी केलो तरी के आणि पीचं काहीच रिलेशन लागत नाही, सिम्बॉलच नाही दिला आहे. म्हणून मग तेवढ्या भानगडीत नाही पडलो आपण. डायरेक्ट एन पासून के पर्यंत सरळ होतं, इथून के पासून पी पर्यंत आपल्याला दिलंच होतं. मग याच्यात का बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहे. कुठं? एक मिनिट, कुठं लेस दॅनचं सिम्बॉल? एन पासून, एन पासून के पर्यंत आलो लेस दॅनचं सिम्बॉल दिलं म्हणताय का? तसं नाही, तसं नाही केलं आपण ना. तुम्ही सरळ जा का उलटे जा, आपल्याला त्याशी काय घेणं देणं नाही. वरतं जा का खालचं जा. आपलं म्हणणं काय, वाक्यात जर गरीब असला तर मान गरीबाला द्यायचं, श्रीमंत असला तर अजिबात श्रीमंताला मान द्यायचं नाही. मग मी इथून इकडे येत आहो, एन पासून के पर्यंत आलो, मला इथं एक श्रीमंत भेटत आहे, इथं एक श्रीमंत आहे आणि हा काय आहे? गरीब आहे. मग मी याले मान देईन. याले मान देत असताना मला समजत आहे, विचारलं कुणापासून कुठपर्यंत आहे? एन पासून के पर्यंत. ठीक आहे. मग त्याने विचारलं कोणापासून आहे? एन पासून के पर्यंत. गरीब किती आहे? एकच आहे. याच्याकडे लक्ष देईल. 2 तोंड कोणाकडे आहे? के कडे आहे. मग मी 2 तोंड कोणाकडे आहे? ते के कडे आहे. त्या हिशोबाने दिलं. याच्यात फरक नाही पडला. एन कडे एक तोंड आहे, त्यानं असं जरी लिहिलं असलं तरी काही फरक नाही पडत, अर्थ तोच आहे. मोठा शेवटी केस आहे ना दोन्ही साईडले. दोन्ही याच्यात मोठा केस आहे. याही कंडिशन मध्ये मोठा के आहे, ह्याही कंडिशन मध्ये मोठा केस आहे. फरक काहीच नाही पडला. दोन्ही याच्यात मोठा केस आहे. समजलं? पक्क? चलो आगे बढ़ते. एक मिनिट, 2 आहे. 10वाच घ्या, 11वा होमवर्क, त्यानंतर पुन्हा एक आहे थोडस. पोलिसाची गाडी आली, तुम्हाला पकडून नेते, थांबा. एन पासून के पर्यंत ए लेस दॅन इक्वल्स टू बी आहे. मग ए लेस दॅन डी दिसत आहे, सी एफ आहे. पहा आता कशी लाईन लावतात तर बरोबर पहा. एक कन्सेप्ट आहे पुन्हा याच्यानंतर, ते समजून सांगतो. त्याच्यावरचा उरलेला भाग उद्या, ते जे मोठेवाले गणित आहे ते उद्या. आता एक छोटस काय तर येत आहे, पहिलंच बरोबर आहे. फक्त कुठे तुम्ही रे? ऍक्च्युली हे स्लाइड या हिशोबाची बनवली होती नाही का? पीठ बसलं पाहिजे. हा सर, आणि हे इथं लटकासाठी दिला आहे ना, फिनिशली लटकवायचा आहे ना. ए लेस दॅन इक्वल्स टू बी, बी लेस दॅन सी, त्यानंतर ए ग्रेटर दॅन इक्वल्स टू डी, ₹200 किलो केस आहे म्हणते रे, विकायचे का कोणाला सांगा? ठीक आहे काय? काय येत आहे सांगा? ए लेस दॅन इक्वल्स टू बी, बी लेस दॅन इक्वल्स टू सी,
ए लेस दॅन ए ग्रेटर दॅन इक्वल्स टू डी आणि सी लेस दॅन इक्वल्स टू एफ. बोलो क्या आएगा? मी सांगू काय आहे ते? सोडून पाहू. नॉर्मल दिला आहे, याची मांडणी करून पाहू. पहिले काय आहे ते? ए लेस दॅन बी, हे सी. त्याच्यानंतर ए पासून डी पर्यंत दिसत आहे, एक लाईन इकडे लावता येते, दोन तोंडे डी कडे आहे, इथे एक, याची मांडणी इथं करतो. सी ऍज इट इज इथे लिहू शकतो. आता लिहिलं. आता झाली मांडणी बरोबर. आता विचारलं कुठून कुठपर्यंत आहे रे? पहिला आहे डी पासून सी पर्यंत. पहिला आहे आपला डी पासून सी पर्यंत. इथेही श्रीमंत आहे, इथेही श्रीमंत आहे, इथं गरीब आहे. मान कोणाला द्यायचं? गरीब आले. मग मान देत असताना दोन तोंड कोणाकडे आहे? सी कडे. एक तोंड डी कडे. मग हे पहिलं बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर एफ पासून डी पर्यंत जायचं आहे. दुसरं काय आहे? ह्या टोकापासून या टोकापर्यंत यायचं आहे. हा ह्या डायरेक्शनले होता, हा या डायरेक्शनले आहे. एफ पासून डी पर्यंत पुरे सिंबल आले. मग त्यात आता काय दुसरं बरोबर आहे का चुकलं आहे? दुसरं बरोबर आहे का चुकलं आहे? किती लोकांना वाटते दुसरं बरोबर आहे? जल्दी बोलो. दुसरं बरोबर आहे का चुकलं आहे? किती लोक म्हणते बरोबर आहे? किती लोकांचं म्हणणं आहे बरोबर आहे? दोघांचं, एक दोन. हा बाकीचं चूक आहे असं म्हणणं आहे का? पक्क दुसरं चुकलं आहे ना रे? पा एफ पासून डी पर्यंत जायचं आहे. इथे गरीब, इथेही श्रीमंत आहे, इथेही श्रीमंत, इथेही श्रीमंत. इथं गरीब आहे ना, वाक्यात एक तरी गरीब असला पाहिजे. आपण काय पाहिलं? वाक्यात एक जरी गरीब असला तर मान कोणाला द्यायचं? गरीबाला मान द्यायचं. मग असं सिंबॉल पाहिजे होतं. याने श्रीमंतचा सिंबॉल वापरला ना. कुठं? अरे सॉरी, हा एक मिनिट. मी फक्त लेस दॅन लिहिलं का? ओके, एक मिनिट, मी ते नाही पाहिलं बघा. सी लेस दॅन इक्वल्स टू एफ. हा असं आहे का? मी फक्त लेस दॅन लिहिला होता. आता तरी चुकला, तरी चुकते ना. बी आणि सी चा जो सिंबल आहे, बी आणि सी चा जो सिंबल आहे तो गरीबाला सिंबल आहे, तो थोडी श्रीमंतचा सिंबल आहे. मग इथं श्रीमंत आहे, इथे श्रीमंत आहे, इथे श्रीमंत आहे. एक तर गरीब आहे, एफ पासून डी पर्यंत जायचं आहे. यानं असं द्यायला पाहिजे होतं, असं यायला पाहिजे होतं उत्तर. बरोबर आहे. तर त्यानं इथं एक इक्वल्स टू ऍड केला आहे. हे काय झालं? हे चुकलं. एकच बरोबर आहे पहिलं वालं. मग ऑप्शन काय येईल? डोक्यावरून चाललं का? चाललं का डोक्यावरून? नाही ना? ठीक आहे. हा, ज्याला नाही समजलं त्याने युट्यूबवर पहा. त्याच्या अगोदरचं बी सेशन शनिवारचं युट्यूबवर आहे. ठीक आहे, कारण की त्या दिवशी पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलं होतं. झालं? हा, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. एक फोटो काढून घ्या, एक फोटो काढा. त्यानंतर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची आहे थोडीशी. झालं? असे गणित आले तर सोडवता येईल. आता आपण ना का पाहिलं? रँक ऑफ कंपॅरिझन पाहिलं, म्हणजे चिन्हांची अदलाबदल पाहिली. याच्यात थोडंसं रिवाइज जर करायला गेलं तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. याचा फोटो काढला ना? हा, आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या चॅप्टर मध्ये किती सिंबल आहे? 5. बरोबर आहे. 5 सिंबल 2 भागात विभागले गेले आहेत. भाग 1 मध्ये 2 सिंबल आहे, भाग 2 मध्ये 3 सिंबल आहे. भाग 1 मधल्या सिंबलच्या पायात चप्पल नाही आहे, त्याच्यामुळे ते काय आहे? गरीब आहे. आणि भाग 2 च्या पायात चप्पल आहे, त्याच्यामुळे ते काय आहे? श्रीमंत आहे. मग गरीब वाले सिंबल 2 आहे, एक लेस दॅन आहे, एक ग्रेटर दॅन आहे. भाग 2 मध्ये श्रीमंत सिंबल 3 आहे, एक इक्वल्स टू, एक लेस दॅन और इक्वल्स टू, एक ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. इथपर्यंत क्लिअर आहे? मूळ सिंबल किती? तर 3. कोणते कोणते? एक लेस दॅन, एक ग्रेटर दॅन, हे इक्वल्स टू. हे किती सिंबल आहे? हे 3 सिंबल ओरिजिनली मूळ सिंबल आहे. मग हे दोघांतलं भेसळ करून हे प्रोडक्ट तयार झालं. लेस दॅन प्लस इक्वल्स टू ची ऍडिशन केली. पहा, लेस दॅन प्लस इक्वल्स टू ची ऍडिशन केली, काय आलं? लेस दॅन और इक्वल्स टू आलं.
त्याच हिशोबानं ग्रेटर दॅन आणि इक्वल्स टू ची ऍडिशन केली तर ते तिकडलं सिम्बॉल आलं ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. इथपर्यंत क्लिअर आहे. हे आपण पाहिलं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं वाक्यात श्रीमंत आणि गरीब दोघेही असले तर मान कोणाला द्यायचं? गरीबाला मान द्यायचं. श्रीमंत असला तर मान श्रीमंताला द्यायचा. गरीब श्रीमंत दोघेही असले तर मान गरीबाले. जर टक्कर होत असेल तर मग उत्तर काढता येत नाही किंवा उत्तर निघतच नाही. हे दोन भागात पाहिले होते पहा. हे बिना चपलीचे गरीब, ते चप्पलवाले काय आहे? श्रीमंत. हे तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं. त्याच्यानंतर कुठं गेलं रे? त्याच्यानंतर टक्कर कशी होते तुम्हाला सांगितले. हे जे अपोजिट सिम्बॉल आहे एक तोंडाचे किंवा दोन तोंडाचे हे जर आले तर अजिबात उत्तर काढता येत नाही. इथपर्यंत सांगितलं. 10 प्रश्न पाहिले आपण. समजले का ते वाले? अरे ते समजले का? पक्क पक्क का? हो का नाही? पक्क ना? हो का नाही? काही तर म्हणा जरासं काही थोडासा आवाज येऊन राहिला. जे लोक लेट आले त्याचं चॅप्टर पावलं त्याला काही इलाज नाही. ठीक आहे, तुम्ही युट्यूबवर पाहून घे जा. हे 5 सिम्बॉल पाहिले का? आता याच्यातला भाग 2 पाहायचा आहे. आतापर्यंत भाग 1 पाहिला ज्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सिम्बॉल दिले होते. आता जे गणित राहतील त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सिम्बॉल दिले राहणार नाही. डायरेक्ट हा तमाशा राहील. ठीक आहे, डायरेक्ट तमाशा. मग याच्यात तुम्हाला सिम्बॉल असं लागल. फुल इंग्लिश मध्ये स्लाइड आहे आता. ठीक आहे, मराठीत बी आहे. काही तेवढं भ्यायचं कारण नाहीये. बरं, आता मला एक गोष्ट सांगा. जर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं का मी एखाद्यापेक्षा लहान आहे, तर तुम्हाला लवकर समजल. बरोबर आहे. जर मी तुम्हाला असं म्हणलं का मी माझ्या बायकोपेक्षा मोठाही नाही आहे आणि समानही नाही आहे. बरं, माझी बायको माझ्यापेक्षा मोठीही नाही आहे आणि समान नाही आहे, तर मग माझी बायको माझ्यासारखी राहील? माझी बायको माझ्यापेक्षा मोठीही नाही आहे आणि लहानही नाही, सॉरी समान नाही आहे. मोठीही नाही आहे आणि समानही नाही आहे, तर काय येईल मग? म्हणजे माझी बायको काय राहील? लहान. मग जर वाक्यात नाही आलं तर तुम्हाला जुगाड लावता आला पाहिजे. हेच कामाचं आहे. हे इथं दिलं आहे. आता पी इज नायदर ग्रेट, हे नाही डोक्याच्या बाहेर जाईल, थांबा एकदम. हा, आता हे मराठीतलं पोर्शन आहे. ठीक आहे, आता पहा. ए हा बी पेक्षा लहान नाही व समानही नाही. मी माझ्या बायकोपेक्षा लहानही नाहीये आणि समानही नाहीये, मग काय येईल? मी माझ्या, नाही हे आता सध्या फोटो नका काढू, तुम्हाला लिहूनच देतो व्यवस्थित, फक्त समजून घ्या का म्हणणं आहे मला. अशा प्रकारचं गणित येते. ठीक आहे. आताच्या गणितात काय होतं, तुम्हाला डायरेक्ट सिम्बॉल दिले होते, तुम्ही डायरेक्ट सोडत होते लहान मोठं करून. आता तुम्हाला सिम्बॉल नाही येणार आहे. आता हे असं येईल, याच्यात तुम्हाला सिम्बॉल पाहा लागल. आता मग सिम्बॉल जर शोधायचा आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे का त्याला नेमकं का म्हणायचं आहे. जर मी म्हणलं माझी बायको माझ्यापेक्षा लहानही नाही आहे आणि समानही नाही आहे, तर काय राहील? ते लहानही नाही आहे, समानही नाही आहे. मग त्याने जर म्हणलं ए हा बी पेक्षा लहानही नाहीये व समान नाहीये, म्हणजे ए हा बी पेक्षा काय? मोठा आहे. समजलं? त्याच हिशोबानं माझी बायको माझ्यापेक्षा मोठीही नाही आहे व समानही नाही आहे. माझी बायको माझ्यापेक्षा मोठीही नाही आहे, समानही नाही आहे, म्हणजे काय राहील? लहान राहील. त्याच हिशोबाचं ए हा बी पेक्षा मोठा, माझी बायको माझ्यापेक्षा मोठी बी नाही आहे आणि लहान बी नाही आहे, काय राहील? समान राहील. त्यानंतर माझी बायको माझ्यापेक्षा लहान नाहीये, एक तर मोठी राहील नाही तर समान राहील, म्हणजे तो सिम्बॉल येईल आपला ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. लक्ष द्या, माझी बायको माझ्यापेक्षा लहान नाही आहे, एक तर ते काय राहील? मोठी बी राहू शकते किंवा समानही राहू शकते, हे एक पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर ए हा बी पेक्षा मोठा नाही, काय येईल मग? माझी बायको माझ्यापेक्षा मोठी नाही आहे, मग एक तर ते लहान बी राहू शकते किंवा समानही राहू शकते. हे 5 वाक्य समजले. याच्यावरच पुढचा काळ आहे, पुढचं शिकायचं आहे. मागच्या गणितात तुम्हाला सिम्बॉल डायरेक्ट दिले होते, बरोबर आहे? तुम्ही पाहिलं असेल हे गणित आपण जे आता सोडवले, आतापर्यंत डायरेक्ट तुम्हाला सिम्बॉल दिले होते. आता तुम्हाला सिम्बॉल दिले राहणार नाही. आता तुम्हाला इथं जे काही वापरलं आहे, आता सपोज त्याने दिला, सपोज इथं असलं पी इन्फिनिटी क्यू, म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान नाही व समान नाही. मग तुम्हाला समजलं पाहिजे तर काय आहे? लहानही नाही आणि समान नाही, म्हणजे काय? तो मोठा आहे. तर मग इन्फिनिटी साठी कोणता सिम्बॉल येईल बा? तर मोठा. मग असं तुम्हाला आता आयडेंटिफाय करायचं आहे.
आणि जो इक्वेशन दिला राहील आता सपोज इथं हा इक्वेशन दिला आहे, आता इथं जे काही सिम्बॉल आहे याच्यात ते भरा लागल आणि वापस त्या मेथडनं सोडवा लागेल. मेथड मध्ये काही फरक पडणार नाही. ट्रिक बी तशीच राहील. फक्त हे 5 वाक्य समजले पाहिजे. लहान नाही आहे, मोठा नाही आहे म्हणजे समान आहे. मोठा नाही आहे म्हणजे एक तर लहान राहील किंवा समान राहील. लहान नाही आहे म्हणजे एक तर मोठा राहील किंवा समान राहील. आणि समान आहे म्हणजे समानच आहे. समानसाठी असे म्हणू शकते तो माझी बायको माझ्यापेक्षा लहानही नाही आहे आणि मोठी बी नाही आहे म्हणजे काय, समान आहे. हे सिम्बॉल आयडेंटिफाय करता आले पाहिजे. बाकी काहीच नाही चॅप्टर मध्ये. जसं तुम्ही मागचा भाग पाहिला तर हा भाग आहे. वापस एक वेळा उद्या हे रिव्हिजन मारून देतो याच्यावर आणि पुढचा भाग घेऊ. त्याला पुन्हा 2 दिवस लागतील. चॅप्टर सोपं आहे फक्त कारण की गणित थोडीशी किचकट आहे. किचकट म्हणजे एका स्लाइड मध्ये जवळपास मी 4 गणित ऍड केले आहे. त्याच्यामुळे माहिती आहे का सोडवायला थोडंसं जड जाते. आता हे सेम स्टेटमेंट आहे. त्यात पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 4 याच्यात 2 गणित ऍड केले आहे. म्हणजे प्रॅक्टिस थोडी जास्त होते. आता तुम्हाला इथं समजायला पाहिजे पी इन्फिनिटीसाठी कोणता सिम्बॉल आहे. मग इथं वापरले पहा. इन्फिनिटीसाठी लेस दॅन आहे, पर्सेंटेजसाठी इक्वल्स टू आहे, स्टारसाठी लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे, डॉलरसाठी ग्रेटर दॅन आहे, ऍट ग्रेटर इक्वल्स टू आहे. मग असे सिम्बॉल काढायचे आहे. मग इथं जसं इथं का वापरलाय, स्टार वापरलाय. स्टारसाठी का घेतलाय रे, तो स्टारसाठी आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू. मग काही नाही, याच्या जागी हे सिम्बॉल पुट करायचे आहे आणि जे मेथड आपली होती त्या मेथडनं सोडवायचं आहे. बाकी काहीच नाही करायचं. हे समजलं पाहिजे. ठीक आहे. याच्यात माती खाते माणूस. त्याला नेमकं म्हणायचं काय. आणि शक्यतोवर आहेवाली येत नाही, नाहीच येते. आता जर त्यानं डायरेक्टच म्हणलं माझी बायको माझ्यापेक्षा लहानही नाहीये आणि मोठी बी नाहीये मग समान आहे. त्याचा तिसरा अर्थ निघत आहे ना. पहिले जे तो लहान मोठी नाही म्हणताय म्हणजे काय राहील, समान राहील. मग असे स्टेटमेंट येते. मग डायरेक्ट असतं इथं पी इन्फिनिटी क्यू मीन्स माझी बायको माझ्यापेक्षा मोठी बी नाहीये आणि लहान बी नाहीये म्हणजे समान आहे. मग इन्फिनिटीसाठी डायरेक्ट सिम्बॉल येते इक्वल्स टूचा. हे समजले पाहिजे त्याच्यात. ठीक आहे. हा अध्याय उद्या पाहू. चलो आजच्या दिवस इथंच थांबू. पुढचा भाग उद्या.